गाईज, गुड मॉर्निंग. बघूया गाईज मम्मी काय करते. 11 मिनिटं झाले, मी तर सटफाटते. तर बघूया. ओ नो, मम्मी तर इथं कपडे धुते ना गाईज. यो एक पोरांना त्यांना दोघांना उचलतो. बघू शकता पोरं कसे पसारले. दर्शू इथे झोपले, दीदी इथे, जशांग इथे, राणी इथे. बघू शकता यांची मस्ती. दीदीला घेते टीव्ही. चला मी पण स्वयंपाक करून घेते. पहिले वाटण बनवते. यावेळी आणली पोपट माशाची बोटी. चला सर्व पहिले करून घेते. पहिले वाटण करून घेते. अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, बघू शकता. आणि टॅमॅटो एक पेस्ट टाकलेली आहे. गाईज माझी टेलर नव्हती तर तिच्याशी बोलत राहिली. मग काय रेसिपी दाखवून याच्यात मी हळद, मीठ, मसाला आणि आपली लसूण, अद्रक, कोथिंबीरची पेस्ट टाकली. नंतर मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे. तर याच्यात आता मी टाकते तेल. बघू शकता तेल कबाब बनवलेलं तोच तेल आहे. तेल नाही तर वेस्ट होईल आपला. तोच टाकला. आणि ते बाबूची मसाला. जशांग आवाज आहे गाईला. आणि लिंबू सुद्धा निघालेला आहे माझं. लिंबू टाकल्याने वर्षात असा वास नाही मच्छीला. आणि टेस्ट पण मस्त लागते. आंबट आंबट थोडा थोडा. आज जायचं आहे बाबूचा फोटोशूट करायला. माझ्या मावशीचा मुलगा आहे ना राणीकेत, तर चांगला फोटो वगैरे काढतो. व्हिडिओ पण चांगला बनवतो तो. हॅलो, काही जण मी चांगल्या प्रकारे करते. मला भेटते बेटा, त्याला घे ना जरा. हॅलो गाईज, तुम्हाला दाखवते कोण आले. मोठी मम्मी आले. नाहीजा काही इयरफोन आहे तर. सो हे गाईज आता आमची तयारी झालेली आहे बाबूच्या फोटोशूटसाठी. दीदी पण रेडी आहे. ऐका रेडी गाईजला. हाय गाईज, आज बाबूचा फोटोशूट ना. उद्या आहे बाबूचा बर्थडे. हे बघा आपला बाबू. कशा बघते बाबूची अजून तयारी झाली नाही. बाबूला पेच पाजायचं आहे. त्याला पेच पाजून घेते, मग निघतो आम्ही पण. चला बाय बाय. हाय गाईज, आता आम्ही चालले बाबूच्या फोटोशूटला ना. आमची बघा कवडी भारी भारी तयारी झाली ना. तिथं बाबूची पण तयारी झाली. तुम्ही कमेंट करून सांगा कसा दिसते माझा बाबू. छान दिसते तुझा बाबू. माझा बाबू तर बघा गोगल घालते. तर माझाच लगाव ना सरजी. कशी मी बोलत होता. कशी हा घेतली. गाईज अनिकेतने इथे बाबूचा फोटोशूट करत घेतले. मध्ये तर शिकला बाबू. जशा दीदी गेले तिथे जिल्ह्यावर. हे दोघं इथं शेण. बाबूचा कपडा चेंज करू.
गाईस तुम्ही बघू शकता जशांक कसं बसला होता, कंटाळला तो. पाणी आहे पण स्विमिंग पूलला टाला आहे, सो यावी येतात. आणि जशांक बघू शकता असं का देख तुम्ही बघू शकता इथं बाबू पासून फोटो काढत आहे. बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. बाबू मामा व्हिडिओ करतो नाही तर पाणी बघतो पाणी गाईज बाबूचा फोटोशूट झालेला आहे. तो आता किती शायनिंग मारतो बघा. आणि मगाशी प्रकार उजेडच होतो तो. आणि काय दादा आणि काय थँक्यू आल्याबद्दल. जा ना मग कार ना तोपर्यंत पाहूया. तर मी याचं कपडे चेंज करतो. तर तिथे सागर सुद्धा आहे. तर चला गाईज आता आम्ही जातो घरी. त्या सांग बायकर गाईजला. गाईज दीदी आहे तिथे खेळते, शिसो वगैरे आहे त्याच्यावर. तर तुम्हाला आता घरी गेल्यावर भेटले नाही. बघा कसं बघतो. हाय गाईज आता आम्ही चाललेलो आहे ना. बघा मम्मी ना बाबू कवडा कालोख झालं. बघा आमच्या बिल्डिंग कवडे बघा. एक कवडे आहेत बघा तिथं होतो. आईच तुम्ही बघू शकता जशान डॅडीच्या जोडला कसा खेळत आहे. डॅडी म्हणजे त्याचा जीव. आणि मामा सांगतो चालले तिथे फोटोशूट रुबीचे. आणि आपला जशाम बेबी आता घरी जायला भाकरी बुजायला लागते. एक फोटो नाचला. गाईज आता फोटोशूट करून आलो ना. कपड्यांचा पसारा बघा. सर्व जुळून ठेवते मी. मग भेटते तुम्हाला. मॅडम तिथे घालते आणि बाबू आपल्या तिथे खेळत आहे. तर चला मी पण हे सर्व कपडे व्यवस्थित ठेवते कारण सर्व नवीन कपडे आहेत. फर्स्ट टाइमच घातले त्यांनी. चला. सो गाईज तुम्ही बघू शकता मी आस्ती बोलते कारण की याची नाटकं बघा. आता याला का धावत व्हिडिओ चालू केला तर एकदम. आणि गाईच मला स्वयंपाक करायचा आहे. या पोऱ्याच्या बाईने अजून स्वयंपाक काय केला नाही. याच्याच मागे आले तेव्हा कारण की याला सोडून दिलं ना काय पण उचलून खातोय. इकडं बघा किती पसारा काढले त्याने. हे बघा वरते कपडे ते पण याने फेकून दिलेत. वैताकाला याचा जाम लक्ष ठेवावं लागतं बाबूवर. आणि फोटोशूट झाला तिथे तर काय हसला नाही. दाखवीनच तुम्हाला मी. आता बघ कसं असतं. शेंडी बांधले. हीच बाबूची आंघोळ झालेली आहे. म्हणजे बघा त्याची कशी हेअरस्टाईल केली. तर बघू शकता मी त्याची कशी हेअरस्टाईल केली. माझी दीदी छोटी होती ना याची एवढी होती तरी याच्यापेक्षा ना जास्त केसांची शेंडी याची. पूर्ण केसांची शेंडी व्हायची. ना व्हिडिओ चालू केली ना कसं येईल ना उभा राहायचं. मी बाबूची आवडी होती ना. आम्ही मँगो खायची, अंडा खायची, भात खायची. काहीच खात नाही. तू काहीच का नाही खात बाबू. तू काहीच नाही खात. दीदी सांगते तू काहीच नाही खात. तुम्हाला वाटत असं मला कसं माहिती सांगू. कसं माहिती आम्ही जरा गाईतलं सांग. कारण की दीदीला मी सांगायची म्हणून दीदीला माहित आहे. मी आमच्या 90 पोरे काही खात नाही. ऐकर राहिला बाबू. सो उद्या आहे जशांकचा बर्थडे ना. मम्मीला बोललो मम्मी
बाबूचा 12 वाजता बर्थडे नाही सेलिब्रेशन नाही करायचं. सेलिब्रेट नाही करायचं तर मम्मी बोलली नाही करायचं या पोऱ्याचा बर्थडे सेलिब्रेशन. छानी बाबूचा बर्थडे नाही करायचा. करू नका रस्त्यावर केक आणू आणि करू. 5वा माझोऱ्यात बर्थडे करायचा आहे. आता हे घरच्या घरी करू. उद्या हल्दी पण भरपूर आहेत ना आम्हाला, त्यामुळं त्याच्यात गाई तुम्हाला बाबूची नाटकं दाखवते. बाबू जे बिस्किट, बाबू बिस्किट जे ओरिओ असतं तर खाल्लं असतं नाही कर. यो जे ओरिओ जिमजॅम ते बिस्किट असली बरोबर खाते. ही डायरेक्ट फेकून देतं. खा बाबू खा ना, खा बिस्किट. बघ माझ्या अंगावर दिला बघा फेकून. नको तुला नको. यो जे पतंजलीचा आहे तो पण जे लब्बाड आहे. जशा बिस्किट खात जे ना औसा नाही बेटा खाणार तो दुधा. जशान घे ना बिस्किट घे. नाही सांगते